वन कंप्लीट एज्युकेशन OCE या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, MPSC असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा, अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना हा विषयाचा कणा आहे. आज आपण सुरुवात करत आहोत पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून. आणि ही योजना लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त ट्रिक आहे, HDTV. होय, पहिली योजना एकदम हाय डेफिनिशन क्वालिटीची होती. ते कसं हे आपण पुढे बघणारच आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी योजनेची रूपरेषा समजून घेऊ. पहिल्या योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. याचे अध्यक्ष होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष होते गुलझारीलाल नंदा. आता येऊया आपल्या ट्रिककडे. या योजनेचे प्रतिमान याने मॉडेल काय होते, तर ते होते हॅरॉड डोमर याने हॅरॉड डोमर मॉडेल. ट्रिक अशी लक्षात ठेवा, पहिली योजना HD होती, H फॉर हॅरॉड आणि D फॉर डोमर. या मॉडेलमध्ये बचतीचा दर आणि गुंतवणुकीचा दर यावर भर दिला जातो. आता प्रश्न पडतो की या योजनेचा मुख्य भर याने फोकस कशावर होता? उत्तर आहे कृषी आणि जलसिंचन याने ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन. पण कृषीच का, उद्योग का नाही? याचे कारण म्हणजे 1947 ची फाळणी. फाळणीमुळे भारताचा सुपीक प्रदेश आणि गव्हाची कोठारे पाकिस्तानमध्ये गेली होती. भारतात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. लोकांना खायला अन्न देणे हे सरकारसमोरचे पहिले आव्हान होते. त्यामुळेच या योजनेतील एकूण खर्चापैकी सर्वाधिक 31% खर्च हा कृषी आणि जलसिंचनावर करण्यात आला. आता बघूया ही योजना पास झाली की नापास. मित्रांनो, ही योजना अत्यंत यशस्वी याने सुपरहिट ठरली. आपण आर्थिक विकास दराचे उद्दिष्ट याने टार्गेट ठेवले होते फक्त 2.1%. पण चांगल्या पावसामुळे आणि नियोजनामुळे आपण साध्य केले 3.6%. म्हणजेच टार्गेटपेक्षा कितीतरी जास्त. या काळात भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 18%ने वाढले आणि दरडोई उत्पन्न 11%ने वाढले. त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणालो होतो, ही योजना एकदम HD याने हाय डेफिनेशन क्वालिटीची सक्सेसफुल ठरली. शेतीला पाणी देण्यासाठी या काळात मोठी धरणे बांधण्यात आली, ज्यांना पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची मंदिरे म्हटले होते. यात प्रमुख 3 प्रकल्प लक्षात ठेवा. 1. भाकरा नांगल प्रकल्प, सतलज नदीवर पंजाब हिमाचल. हे भारतातील सर्वात मोठे धरण मानले जात होते. 2. हिराकूड प्रकल्प, महानदीवर कोडिसा. हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे. 3. दामोदर खोरे विकास योजना DVC. हे अमेरिकेच्या टेनेसी खोरे योजनेवर आधारित होते. तसेच शिक्षणाचा पाया रचण्यासाठी याच योजनेत 5 IIT याने IITs आणि UGC याने विद्यापीठ अनुदान आयोगची स्थापना करण्यात आली. आणि शेवटी एक तारीखची परीक्षेत वारंवार विचारली जाते, ती म्हणजे 2 ऑक्टोबर 1952. या दिवशी समुदाय विकास कार्यक्रम याने कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला. याचा उद्देश ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा होता आणि यासाठी आपल्याला अमेरिकेच्या याने USA फोर्ड फाउंडेशनची मदत मिळाली होती. त्यानंतर 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार सेवा सुरू झाली. तर मित्रांनो, ही होती पहिली पंचवार्षिक योजना. थोडक्यात सांगायचे तर HD मॉडेल आणि कृषी हे 2 शब्द लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी पंचवार्षिक योजना जी उद्योगावर आधारित होती ती बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि वन कंप्लीट एज्युकेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.